आजचा हा विषय आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण पांढऱ्या पेशी थेट आपल्या रोगप्रतिकारशक्तीशी जोडलेल्या असतात. पांढऱ्या पेशी म्हणजे नेमकं काय? तर पांढऱ्या पेशी म्हणजे शरीराचं संरक्षण करणाऱ्या सैनिकी पेशी असतात. या पेशी जंतू संसर्गाशी लढत असतात. व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस नष्ट करतात. कॅन्सरच्या पेशींवर नजर ठेवतात. नॉर्मल WBC ह्या 4000 ते 11,000च्या दरम्यान असतात. पांढऱ्या पेशी जास्त का होतात? त्याचं मुख्य कारण म्हणजे जंतुसंसर्ग, ताप, सर्दी, खोकला, युरिन इन्फेक्शन यामुळे. त्याचप्रमाणे फुफ्फुसाचा संसर्ग, शरीरात सूज आणि दाह निर्माण होते, संधिवात आणि आतड्याचे आजार होतात, ताणतणाव आणि भीती, सतत मानसिक ताणतणाव आणि झोपेची कमतरता असेल तर, जखम, अपघात, शस्त्रक्रिया, ॲलर्जी, दमा यामुळेही पांढऱ्या पेशी कमी होतात. काही औषधे घेतल्यानंतर मात्र नक्कीच त्या बऱ्या होतात. रक्ताचा आजार म्हणजे ल्युकेमिया नावाचा आजार होतो. पांढऱ्या पेशी जास्त असतील तर त्याचे वाईट परिणाम म्हणजे सतत ताप येतो, थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते, अंगदुखी, डोकेदुखी जाणवते, वजन कमी होतं, रक्त जाड होतं आणि ब्लॉकेजेसचा धोका वाढतो. गंभीर परिस्थिती म्हणजे रक्ताचा कॅन्सर होण्याचा संशय असतो. पांढऱ्या पेशी कमी का होतात? तर व्हायरल इन्फेक्शन जसं की डेंग्यू, चिकनगुनिया, कोविड, हेपॅटायटिस यामुळे. व्हिटॅमिनची कमतरता जसं की B12, फॉलिक ॲसिड, त्याचप्रमाणे अतिऔषधांचं सेवन करणं, अँटीबायोटिक्स, त्याचप्रमाणे हाडमज्जा कमकुवत होणं, ॲटोइम्युन आजार जसं की शरीर स्वतःच्या पेशींवर हल्ला करतं, कुपोषण, उपासमार, दीर्घकालीन ताणतणाव यामुळे पांढऱ्या पेशी कमी होतात. पांढऱ्या पेशी कमी होत असतील तर शरीरावर काय परिणाम होतो? तर आपण सतत आजारी पडतो, छोटे छोटे इन्फेक्शन आपल्याला होतात, ताप पटकन येतो, जखमा उशिरा भरतात, फंगल इन्फेक्शन होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी होते. डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशी खूपच कमी होणं हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतं. शरीर आपल्याला कशी सूचना देतं? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वारंवार ताप येतो, थकवा तर खूप जाणवतो, त्यामुळे पेशंटची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते. सतत सर्दी खोकला येतो, वजन कमी होतं, रात्री घाम येतो. पांढऱ्या पेशी संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही काय करावं? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार चांगला ठेवा. हिरव्या पालेभाज्या घ्या, डाळी, हरभरा, डाळिंब, संत्री, आवळा, बीट, बदाम, अक्रोड यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा आणि जीवनशैलीमध्ये नक्कीच सुधारणा करा. जसं की पुरेशी झोप घ्या आणि ताणतणाव खूप कमी करा. ताण न घेता सतत सक्रिय राहा, काम करत राहा. दररोज थोडा व्यायाम करा. औषधं शक्यतो टाळा. डॉक्टरांकडे कधी जाल तर WBC खूपच जास्त किंवा कमी झाल्या, तर सततच ताप येतोय, वजन खूपच कमी झाले, तेव्हा मात्र तुम्ही रक्ताची टेस्ट करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेतल्यास नक्कीच हा आजार बरा होऊ शकतो. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊ नये म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून चांगल्या सवयी लावून घेतल्या तर नक्कीच आपण निरोगी राहू शकतो.